हो. अहो तुमच्याकडे काही नसताना तुम्ही शेतात जाती नाही. आमच्या बाया घास कापायला बाया जातात. आपल्याकडे आहे कोणी? आता एवढ्या रोजगारने आपल्याकडे इमानदारीने बिचारे कामाला येतात. सकाळी आल्या आल्या पाणी मागतात. अशा पान कोंबडे. अगं तू आताच आलीस तर लगेच तू त्या मालकानं GR आणायचा. येताना ह्यांना गाडी GR 20-25 रुपयाचा. जगल का ती शेतकरी? आणि बिचारे आल्यावर गप्पही बसत नाहीत. आलं का लगे पाणी. पर पाणी दिलं तर गप्प बसावं का नाही? केलं सुरू कामाला. नुसत्या दिवसाकडे पाहणार पुन्हा. बरं कधीतरी एखादी मालकिनीची मैत्रीण असते बिचारी ओढून तोडून घ्यावा म्हणते ना तुमच्याकडे. ओढून आहे का नाही? म्हणून मालकीन पुढं चलती. बघा मालकीन लई हुशार. रोजगारने आल्यावर मालकीन पुढं चलती. रोजगारने आला का मालकीन पुढं तिला कंच्या 12 हातीचं बळी येतं काय माहिती. त्या दिवशी ती बी अशी वडी ती लई वडी ती हो. पण एक सांगू तुम्हाला, कधी असं पाप करू नये महिला मंडळ. कधी असं पाप करू नये. आता महिला आल्यात म्हणलं त्यांच्यासोबत चालावं का नाही? मालकीन अशी वडी ती. आणि ते मागच्या जाम चला त्या ट्राल्या भरलेल्या असते 17-18 टनाच्या त्या. बर त्याच्यातली एखादी मागची जर पुढे चालली तर मागच्या काय करते? आता खडे हाणतात का? हे आई साहेब मी खोटं बोलत नाही. छत्रपतीत माझ्या समोर मी खोटं बोलणार नाही. जी बाई खडे हाणती तीच म्हातारपणला तिला पॅरलेस होतो. अशी वाकडी होती. आता लय आग लागली बाबा. गोरे बाबाला बाया म्हणते मेला आणला होता कुठून बाई. पण मी नाही बोलत. नाथ महाराज याला गोड बोलतात. केले कर्म झाले त्याची भोग आले. केले कर्म झाले त्याची भोग आले. केले कर्म झाले त्याची भोग आले. हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागवता जन्म घेणे लागे संगीती. सगळ्यांना विनंती करतो पाया पडतो. एखादा शब्द चुकून जायचा तर तुम्ही म्हणता बाबा असं कसं काय झालं. त्याचं सुंदर उदाहरण आहे का? आळंदी ज्ञानोबरायची नव्हती कुणाची झाली? नव्हती कुणाची झाली? ज्ञानोबरायांची झाली. होती का आळंदी ज्ञानोबरायची? ज्या आळंदीमध्ये झोळीमध्ये शेण टाकलं. झोळीमध्ये नुसतं शेण नाही, इंद्रायणीचं स्नान नाही करू दिलं. इंद्रायणी बाटल असं म्हटले. ज्ञानोबराय डगमगले नाहीत. सिद्ध बेटावर इतकं सुंदर शब्द ज्यांच्या मुखातून निर्माण झाले. ताटी उघडा. ज्या शब्दांनी प्रत्येक माणसाच्या मनामध्ये गहिवर मन जाईल. ही मुक्ताईचे शब्द आहेत. दादा जगबोधे निववावे आज्ञानी लावावे. दादा तुमचं काम आहे हे. गुरुजी आले ते होते. तुमचं काम आहे दादा असं कोण म्हटलं असं? मग तुम्ही एक विचार करा. आळंदी ही आता पुण्यभूमी ठाव. दैवताचे नाव दैवताचे नाव सिद्धेश्वर. दैवताचे नाव सिद्धेश्वर. दैवताचे नाव सिद्धेश्वर. दैवताचे नाव. आळंदी हे गावा पुण्यभूमी नाव. आळंदी हे गावा पुण्यभूमी नाव. आळंदी
नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर दादा सिद्ध भेटीले देवताचे नाव सिद्धेश्वर देवताचे नाव सिद्धेश्वर देवताचे नाव सिद्धेश्वर द्रव्याचे द्रव्याचे सीताचा दैवताचे नाव सिद्धेश्वराचं मंदिर आहे. ज्ञानोबाची समाधी स्थळ शेजारीच आहे. आजही आळंदीत गेलं की सगळ्याला समाधान वाटतं. आळंदी ही ज्ञानाचं माहेर घर आहे. आळंदीमध्ये जी मिळतं ती जगात कुठंच मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल मग अभंगामध्ये नेम आहे. कुणाचे अभंग असतील, संतांचे सोडून अभंग कुणाचेच नाही. आणि संतांनी केलेला उपकार आहे. जर अभंगच नसते लिहिले किंवा दिलेच नसते तर आज काय केलं असतं? आज प्रबोधन करायचं पण कशावर केलं असतं? हे कसं केलं? हे जमलंच नसतं. हे ज्ञानोबाची तुकोबाराची उपकार आहेत. तुका झाला अशी कळस भजन करा. मग आपल्याला जी मिळालेलं धन आहे ती प्राप्त करून घेतलं पाहिजे. आता एवढा मोठा नामयज्ञ करायचा, 10-15 लाख रुपये खर्च करायचा, काहीतरी सत्यात बदललं पाहिजे. सप्त्यात माळकरी झाले पाहिजे, वैष्णव झाले पाहिजे. ही पोरं एवढे पोरं जर इथं टाळ वाजवाय असली, एवढे पोरं चांगले सुंदर टाळ वाजवायला राहिले, किती गोड काम होईल. दुसरी पोरं आणायची गरज काय? आता हे बन्नेश्वराचं एवढं मोठं देवस्थान आहे, संस्थान आहे, एवढं सगळं आहे. आता ही पोरं आहे, पण काय झालं माहिती आहे, पोरायचं बी आवड इकडं नाही. मला डॉक्टर व्हायचं आहे. तुझं टक्के किती येईल? टक्केत म्हणजे त्याला पर्सेंटेज म्हणजे ना किती त्याला असू दे, पण किती म्हणजे 65-70 असलेलं नाही. 65-70 वाल्यानं डोकं लावू नाही, 45 वाल्यानं तर लावायचं नाही. 85-70 हे माग जरा 95 मग ते ना म्हणावं. 45 म्हणतंय मला डॉक्टर व्हायचं. पेशंट जगल का? 45 8 लाख घाला, 15 लाख घाला, 50 लाख घाला, आणि याला 50 लाख घालून काय करायचं? याला डॉक्टर करायचं. याला काही कवडीचं कळत नाही. मग 5-6 जण बोलू तर मी याचा दवाखाना. असं नाही झालं पाहिजे. मग आता मत आहे, माझं बी मत आहे, 45 वाले नाही, 35 वालेच डॉक्टर व्हावात महाराष्ट्रात बरेच. म्हणजे लोकसंख्या कमी होईल. कारण 35 वाले डॉक्टर झाल्यावर लोकसंख्या राहील का? टपाटप लोक मरतील. इंजेक्शन मारलं का? मी आला इंजेक्शन मार. आमच्या दिंडीत काय झालं, असंच बाबा होतं आणि त्याला थंडी ताप आला आणि ते दिंडीत आला रात्रीचं परवा दिवशी, आणि ते राम 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 करायचं आणि ते उड्याच हाणायचं नुसतं. असंच होतं. काही म्हणा, पण खरं सांगा तुम्हाला, हा आता हे बाबा इतकं गोड ओढे हाणतात, चांगलं काम आहे बरं का. पण खरं सांगा, म्हातारी नाही म्हणून हाणतात. नाही असल्यावर काय टाप आहे उड्या हाण. हा बाबा ना नाही ना. आता आम्ही एवढे असून गप आहे अशी. लय कठीण आहे काम. असू द्या, पण बरं झालं काही का होईना, पण तापातून सुटला गडी. 2 होत्या का? 2 आहेत. आपली टाप नाही भाऊ. एवढं वय झालं तरी 2 आहेत म्हणतोय म्हणलं. बाबा लयच क्वालिटी हो. अजून आहेत का? मग ते बाबा म्हणले ना मग अशी गेल्या 2 आहेत असं म्हणायचंय. कमाल आहे भाऊ, कठीणच काम आहे. 2 करावं असा कलर तर नाही भाऊ. असू द्या असू द्या, काहीच नशीब असतं मिळाल्या. तुमचीच कमाल आहे. हवा काही मोंड्याचा माल आहे मागचा वट्यावरला, 1 मिळाला नाही त्यांना, तुम्हाला 2.
ती उंच का बसलेत माहितीये का? कोणीतरी बघावं बुवा आमच्याकडे. पोरं म्हणते लय ताप झाला बुवा. पोरं एक बघा, तुम्हाला लग्न होणार, बायका मिळणार, पण काय झालं कुठं ना माहितीये का? हे असं नाही, पोरायचा दोष नाही महाराज. काय झालं माहितीये का? सध्या गावामध्ये पाहुणे बी आडमुठे मेंदूचे. पाहुण्यांनी पोरगी द्यायची म्हणल्यावर त्याच्या चुलत्याला आणि त्यांना विचारायची काय गरज आहे? पोराच्या बापाला विचारायचं, पोराच्या आईला. पाहुणे उलटे मेंदूचे, चुलत्याला विचारतात. आणि चुलती तर खराब माल आपल्याकडं. चुलती म्हणती पेत आहे बाई, मेलं मग वाटोळं झालं. मग 40 आणि 45 पोरायचं वय होईल ह्याचं कारण चुलत्या. आणि सगळ्या चुलत्याला विनंती करतो इथून पुढं, आपलं पोटचं पोरग काय आणि पुतण्या काय. आई साहेब, आमच्याकडे एका मुलीने फाशी घेतली, मुलगी मरून गेली. पण आईसाहेब काय झालं माहिती का? मुलगी गेली हो, तिची ना 1.5 वर्षाची पोरगी आता. खरं सांगू काय साहेब, तिची जाऊ सांभाळती पोरगी आता. पण कधी सुद्धा चुकून येतून पुढं पुतण्या सुद्धा पुतण्या नसतो महाराज. आणि पोरायला सांगतो चुलतीला आई म्हणे जा. हो, ही मध्ये एक फॅड आले आंटी. ही आंटी ही शब्दच आडमुठ आहे. हे पण गडी बिलही आडमुठ आहेत. आता गड्यान म्हणा का नाही, आपली मंडळी, आपली बायको असं म्हणा. हे नवीन एक फॅड आले, आमची मिसेस आहे. मिसेस म्हणायचं नाही, मिसेस ही शब्द तिकडल्या बाहेरल्या देशात आहे, ते वेगळाच असतो, ते नको सांगायला. हो, ते नाही सांगत. पण मिस्टर जर कोणी म्हणत असेल पप्याच्या बापाला, अजिबात म्हणायचं नाही. गुडीचा बाप म्हणायचं, पप्याचा बाप म्हणा. हो, वाटलं तर लय तुम्हाला राग आला तर आमचं जनावर म्हणा. पण ते मिस्टर नाही म्हणायचं. मिस्टर म्हणजे काय माहिती, तिकडं 100 बायका करतो त्याला मिस्टर म्हणतात. महत्वा नवरा तो इमानदार आहे बिचार, असं नाही करायचं. मिस्टर नाही. आता आपल्याला इंग्रजाचं सगळंच घेऊन बसलेत लोक. इंग्रजाची भाषा राहिली, इंग्रजाची पुलं राहिली, इंग्रजाची रेल्वे राहिली. इंग्रजांना आपला देश लुटला. आपल्या देशामध्ये सोन्याचा धूर निघत होता. आपल्या देशामध्ये प्रत्येक झाडावर बसणारी चिमणी सुद्धा सोन्याची होती. एक सुंदर गाणं आहे त्याला, देश स्वतंत्र झाल्यावर, नाही का? जे हा डाल डाल पर, ऐक ना, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, जहां सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा. आपल्या इथं सोयाबीनच्या गोण्या आहेत ना बाबा, तेवढ्या आपल्याकडं प्रत्येक गावागावामध्ये गोण्या सोन्याच्या होत्या, नाण्याच्या. आपल्याकडे ही सोनं बिनं मुजीत, आपण कसं तोळ्यावर नव्हतं मुजीत. आपल्या भारतामध्ये 150 वर्षापूर्वी इंग्रज आले, त्याच्या काळात, त्याच्या अगोदरच्या काळामध्ये कलकत्त्यातून एक इंग्रज हिटलरने 900 जहाज भरून सोनं नेलं होतं, असं मी नाही, राजीव दीक्षित सांगतात. तर इतकं सोनं असताना आपला देश पारतंत्र्यात गेला, लुटला. पण तरी आपल्या देशामध्ये अजून बी संस्कृती, सोन्यासारखे लोकांचे मन आहे. अजूनही बहिणीला बहीण म्हणणारे लोक आहे, आईला आई म्हणणारे लोक आहे. फक्त थोडं कमकुवत झालंय. आता कलियुग आलं. म्हणजे कलियुग आलं कधी? विठ्ठलाचा अवतार आणि कलीचा अवतार समय. खरं तर कलियुग आलं म्हणूनच विठ्ठल आले. विठ्ठल याचा अर्थ कृष्ण. आणि कृष्ण भारतातच का आले? त्यांना का अमेरिका नव्हती का? त्यांना जपान नव्हतं का? चीन नव्हतं? त्यांना दुसरीकडे कुठंच नाही. ते भारतात का? भारतातल्या महाराष्ट्रातच का? महाराष्ट्र ही मराठी भाषेतली संस्कृती गोड आहे, प्रेम भाव आहे निर्माण करणं. आणि भारतात एक जम्बू नावाचं द्वीप आहे. जम्बू या द्वीपा माझी एक पंढरपूर विठू पाटील चला जाऊ तया ठाया काही भोजन मग, जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. ये विठोबाचा धर्म जगू, त्याची चरणी
टाळकरी चांगले आहेत, मस्त आहे. जुने माणसं आहेत, लय जुने माणसं आहेत म्हणून नाही, पण वैभवशाली आणि ते इतक्या वर्ष संप्रदाय टिकून ठेवणारे विभूती आहेत. विठाला विठाला.